मित्रांनो, वेलकम टू द डे 264 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही? पहिले तर मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे की जे तुम्ही समीर सरांच्या पॉडकास्टवरती प्रेम देत आहे, जे कॉमेंट येत आहेत छान छान, खूप भारी वाटतं आहे. काही लोक म्हणत आहेत मला शिकायला मिळतं आहे, काही लोक थँक्यू म्हणत आहेत की हा पॉडकास्ट केला, काही लोक म्हणतात की आम्ही इतर भाषेचे आहोत, कर्नाटकचे आहोत, गुजरातचे आहोत, आम्हाला मराठी समजायचं ना, आम्ही MH जे बघायला लागलो. ते नेक्स्ट लेवल कामच आहे त्यांचं, समीर सरांचं आणि ओव्हरऑल हास्यजत्रा टीमचं पण. सो एक तर थँक्यू सो मच. बऱ्याच दिवसांनी असं छान काहीतरी फील होतं आहे मला की अरे चांगलं आपण काहीतरी बनवलं आहे आणि आपल्याकडनं चांगलं काहीतरी काम घडलं आहे. परत थोडेसे हे पण आहेत, थोडेसे विचित्र कमेंट पण आहेत. तर थोडंसं मला क्लॅरिफिकेशन द्यायला आवडेल त्यांच्याबद्दल की काही लोक बोलत आहेत की तूच किती बोलतो आहेस, तूच किती हे करतो आहेस, त्यांना पण बोलू दे, हा इंटरव्ह्यू आहे, हा त्यांचा इंटरव्ह्यू आहे वगैरे वगैरे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर सॉरी. पण जसं तुम्ही काही लोकांचे फॅन असतात तसं मी समीर सरांचा खूप मोठा फॅन आहे आणि मला ही एकमेव संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे मी खूप बोलत होतो हे मला माहिती आहे. आणि ऑल्दो हा पॉडकास्ट आहे, इंटरव्ह्यू नाही, म्हणजे मी फक्त प्रश्न विचारणार आणि ते उत्तर देणं असं नाही, असं मी पॉडकास्टच्या सुरुवातीला पण बोललो. सो मला एकतर मला खूप गप्पा मारायला आवडतात. त्यात माझ्यासमोर जर असा माणूस बसला आहे ज्याच्यासोबत मी माझं पण एक शेअर करू शकतो आणि आपल्याला असं ज्यांना आपण त्यांच्याकडनं इन्स्पायर होतो, ज्यांना आपण बघतो, त्यांच्याशी बोलायला मिळालं की आपल्याला पण नाही भान राहत. तर थोडंसं मे बी त्या ह्याच्यात जास्त झालं असेल. पण जे लोक असे बोललेत की अरे तू त्यांना स्वतःला का कम्पेअर करतो वगैरे, तर मी कम्पेअर वगैरे नाही केलं. मी पॉडकास्टमध्ये पण हे बोलले की मी सर तुमच्याशी खूप रेझोनेट करतो आणि जेव्हा मी असं बोलत होतो की सर तुमचं हे असं ना तसं माझं हे असं होतं, तर त्याच्यातनं मलाच काहीतरी शिकायला मिळेल असा त्याच्या मागचा मोटिव्ह होता की सर तुमचं असं झालं आणि तुम्ही हे केलं आणि माझं असं झालं, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर त्याच्यावरनं त्यांच्याकडनं काहीतरी मला शिकण्यासारखंच मिळेल किंवा एक हे मिळेल, त्या हिशोबाने मी ते त्यांना सांगत होतो. आय एम सॉरी ते वेगळ्या हिशोबाने आलं असेल किंवा तुम्हाला त्यांना जास्त ऐकायची म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्यांचं आपल्याला जास्त ऐकायचं आहे, विच इज फेअर इनफ. बट ऑन माय पार्ट आय लव्ह हिम सो मच दॅट की मला माझ्यावर कंट्रोल नाही राहिला असं म्हणजे मी जेवढं होतं तेवढं सगळं बोलून घेतलं त्यांच्याशी आणि एवढा मी विचार नाही केला. आय एम सॉरी त्याबद्दल सगळ्याबद्दल. सो तर काय नाही, आता एवढंच ॲक्च्युअली आहे, एवढं काही सीन नाही. असंच प्रेम दाखवत राहते व्हिडिओवर आणि ज्यांनी बघितला नाही प्लीज आत्ता जाऊन लगेच बघा, इथे आयकॅडवर क्लिक करा आणि लगेच आत्ता तो पॉडकास्ट बघा. हे ऑफकोर्स हा व्लॉग बघितल्यावर किंवा मग ते बघा आणि मग घ्या व्लॉगकडे, कारण की हा व्लॉग त्याचा BTS आहे, हा व्लॉग त्या पॉडकास्टचा BTS आहे. इतरही काही आम्ही गप्पा मारलेल्या आहेत समीर सरांबरोबर, ज्या मला त्या पॉडकास्टमध्ये टाकताना आल्या किंवा जेव्हा कॅमेरा रोलिंग नव्हतं ते फुल मजा मस्ती चालू होती. ते थोडासा एक BTS आहे, तो बघून घ्या, मग आपण भेटूया. Hello. Thank you. So it is so good to see you. सेम लाईकवाईज. इथे मी हे ॲक्च्युली मला कधीपासून मला तुम्हाला भेटायचं होतं, मला कधीपासून तुमच्यासोबत. बरं, आपण जो 6-7 महिने आपण एकत्र इंस्टावर आणि याच्यावर नंबर शेअर केले आपण, आणि मला या लोकांनी काय सांगितलं की काहीतरी या सुखाने की आपलं येतच आहे ना, मग त्याच वेळेला करून टाकतो. नाही बरोबर आहे, ते जास्त भेटून वाटतो. मी इनफॅक्ट प्रसाद सरांबरोबर केला ना, मला तर सगळ्या कॉमेंट सगळ्या DM मध्ये मला हो मलाच करायचं आहे. कोण आलं का? तुझं ऑफिस स्टुडिओ आहे का ना? सो हे मी राहतो कळव्याला. कळव्याला राहतोस तू? हो, म्हणजे आता इथेच राहतो. Okay. आता मी नेक्स्ट 2 दिवसांनी मी परत ठाण्याला शिफ्ट होते. ते 2 वर्ष राहिलो इथे. का पण नाही आवडलं शांतता पाहिजे डोक्याला, हे ट्रॅफिक आणि हे सगळं नको आहे. ऍब्सोल्युटली खूप त्रास आहे. तुम्ही जर कुठं राहता? मी दहिसरला. अरे आज मी बार्शीला होतो, कारण माझा प्रयोग होतो, एकोपात्री कार्यक्रम करतो ना मी समय भेटले तर माझ्या बार्शीला प्रयोग होतो. सो ट्रेननी सकाळी आले झोप नाही झाली, झोपून मीटिंग सुरू झाली, विषय काढले, अजून 2 विषय काढले शेवटी. आता सांगितलं मी आता आज जाईन ते मी 3-4 तास नाही आहे. सो फायनली आत्ताच लिफ्टच्या बाहेर येपर्यंत विषय निघत होता, सगळे होते मोठे स्मार्ट.
तुला माहितीये क्रिएट आपलं काय असतं ते फील्ड आणि सातत्याने कॉमेडी करायची यू नो. मी तर जास्त बोलत नाही टाळतोय बोलायचं नाही तर तसं मला असं पटकन 2 प्रश्न सिनेमा कारण की खूप टाइम पासून ऍक्च्युली माझी एक सवय अशी की माझं तुम्ही आता युट्यूब बघितलं तर जेवायच्या आधी मी फक्त एस टाकला की समीर चौगुले असं येतं आणि मी तेच टाकतो आणि जर पहिला व्हिडिओ तो रिपीट असेल किंवा वेगवेगळं बघतच असतो मी. ते इट इज लाईक अ लर्निंग म्हणजे काय माहिती का पण असं वाटत राहतं की काहीतरी बघून ना एक वेगळे आपल्याला तिसरेच इन्स्पिरेशन येतात. म्हणजे तुमच्यातलं कॅरेक्टरनं बघून ना एक ते इथला टायमिंग हे कसं होतं ते कसं तर मला कधी कधी आणि मला खूप असं सिमिलर वाटतं कारण मी ज्या पद्धतीचे स्क्रिप्ट लिहितो व्हेरी सिच्युएशनल कॉमेडी आणि असं तर तुम्ही जे लिहिता ते पण बऱ्यापैकी सिच्युएशन त्या सिच्युएशन मधले आहेत तर तसं ते मला खूप माहिती की कुठे खेचलंय कुठे कमी केलंय कसं कॅरेक्टर आलंय तर खूप साऱ्या गोष्टीचा खूप असं मग असं कधी हे होत असेल की सुचत नसेल आता काय नवीन काय सुचत नाही नवीन काय येत नाही असं अरे हा आणि मला इतकी आपुलकी वाटते ना क्रिएटिव्ह लोकांची की मला लाईफ माहिती असतं क्रिएशन दिसतं पण त्याच्या मागची मेहनत ना बऱ्याच लांब मेहनत दिसतं ती दिसतच नाही नाही दिसत. मला असं होतं की तुम्हाला एक पॉइंट म्हणजे मला सॅच्युरेशन येतंय आणि मग ते परत ओव्हरकम कसं होतंय येत तर आपण बोलूया परत आपण तिकडे चालू आपण वेगळ्या गोष्टींवर बोलूया. काय म्हणते समस्याबद्दल तुमचं काय म्हणतं तुमचा शो कसा चाललाय सगळ्या खूप छान चाललाय त्याच्याबद्दल बोलू शकतो खूप छान चाललंय वेगळा प्रकार आहे अभिवाचन आहे म्हणजे प्रदर्शन मध्ये करायचं तसं प्रकार मी केलाय स्टँडअप खूप आहेत सध्या सोलो आहे ना आणि सोलो 2.5 तास 1 तास. हा रजत आहे रजत रजत माझं सगळं डिरेक्शन आणि शूट वगैरे सगळं बघतो आता म्हणजे या मागच्या वर्षीपासून हळूहळू मी बनवायला सुरू केलं सगळं आता बस जरा डोकं हे जातं भाषेत मला खूप कौतुक पण आहे तुझे अजून 2-3 जण आहेत ना भाषा पोहोचवली ग्रामीण पर्यंत पोहोचवली नाही. आता ऍक्च्युली कसं झालं कारण सुरुवातीला जेव्हा ती युट्यूब आणि हे सगळं होतं आपल्या लॉकडाऊनच्या वेळेसला तर मी तसं चालू केलं 2016 पासून पण युट्यूबवरती फेसबुक नंतर जास्त हा ते रील्स आले आणि मग असं झालं ना म्हणजे तेव्हा ते सगळे शॉर्ट फॉर्मॅट तेव्हा ते टिकटॉक त्या ह्याच्यात होतं पण ते टिकटॉक गेलं आणि हे आलं आम्ही तोच जी युट्यूबवरची लॉंग फॉर्मॅटचं होतं स्केच कॉमेडी ती आम्ही रील्स आणायला सुरुवात केली. तो ऑफकोर्स शॉर्ट टाइम होता आणि होते मग ते वर्क पण झालं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायला मदत त्याच्यामुळे असं रील्स मध्ये. पण आता झालं की सगळंच तसं रील्सच्याच अराउंड झालं म्हणजे तुम्हाला चहा के भी आप बडा वाला नाही कर सकते बडा काम बडा पेशंट लेवल नाही गोष्ट चांगली नसते. रोल कॅमेरा छोटासा इंट्रो मी घेतोय आणि मग आपण डिरेक्टली तसंच चालू. साऊंड रोलिंग अँड ऍक्शन. हॅलो मित्रांनो कसे मी घेतो तू सुरू कर मी घेतो थांब काहीतरी मजा येते म्हणजे एक रील कट ती गेली मग काय आजकाल असं बोलतात लोक एवढा युनिट सोडायचं नाही लक्षात ठेव माझा वाट आहे जे 2-3 मिलियन गेलं तर तेवढ्यात मला वाटते ना दोघांचे आपले 100 तुझे कसले माझे वाढतील असं काय कुठे मला जमत पण नाही ही बाई ही आहे आमची मातोश्री काय बाबा करू सांगते मला नकोय तू मला काही टाकलंस आणि नंतर मला ब्लॅकमेल केलंस तर मग आत्ताच्या आत्ता 1,500 रुपये ट्रान्सफर करा नाहीतर हे करेन मग 1,500 बघूनच ती मारणार ना 1,500 कोटी हसन त्याच्यावर. बरं सध्या फिरतंय माहिती का 41.5 कोटी माझी ही आहे माहिती का नाही फिरतंय ते विशाखा सुभेदार आणि मी दोघांचं बाजूबाजूला फिरतंय. माझी प्रॉपर्टी 41.5 कोटी 41.5 कोटी. चंद्रकांत कुलकर्णींनी फोन केला मला 1 कोटी देशील का म्हटलं 41 घ्या माझ्या बापाची कुठे पॉइंट 5 ठेवा झाले मला रेडी. त्यानंतर मी भारिपामध्ये 2 वर्ष नोकरी केली ऍज अ सोशल मीडिया. बघ तुझ्या एवढ्याशा स्ट्रगल मध्ये केवढा स्ट्रगल आहे बघ तुझ्या
भाडीपाची गंमत ही की भाडीपाची कॉन्टॅक्ट होता तेव्हाचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे, भाडीपा नील. मी आज चेक केलं तुझे 4 नंबर सेव्ह माझ्याकडे सेमच नावाने, गायत्री एव्हरेस्ट मीडिया, गायत्री एव्हरेस्ट. मला किती वेळा आईने मला फोन केला. अरे ते कैलास जीवन आहे रे. मल्टीपर्पज आयुर्वेदिक कुठलंही काम दे, मी गायत्री कैलास जीवन असं केलंय सेव्ह. प्रमोशन दे, PR दे, सगळ्यात ते एक्सपर्ट आहे. कैलास जीवन कसं असतं, कुठलाही आजारासाठी नुसतं लावायचं, जाते आता. तळपायला नसतं. प्रश्न पडायचा ना हा. कैलासचा लोगो माहितीये तुम्हाला, एव्हरेस्टचाच. आणि मला प्रश्न पडायचा ना, हे शेव नको करू. आणि तो खूप छान होता. म्हणजे पर्सनल रिलेशन्स चेंज करू नये, त्या फॉरवर्ड्स आहेत ना, राजकीय फॉरवर्ड्स, त्यामुळे त्यांनी घरी बोलवलेलं मला. ते आम्ही दोघेच होतो, 1.5 तास छान गप्पा मारल्या वगैरे. आणि त्या माणसाचा सेन्स ऑफ ह्युमर इज लाईक ओ हो आहे. आणि मग हास्यचित्राबद्दल केवढं बोलत होते ते. म्हणजे सर तुम्ही हे कधी बघता? रोज बघतो म्हणे मी. आणि बारीक बारीक गोष्टी, त्या माणसात तो सॉलिड आहे माणूस. आपल्याला बाकी काही कोणाही बद्दल हे नाही करायचं, पण एक मात्र आहे, सगळ्या एकमेकांबद्दल खूप गैरसमज काय म्हणतात, एकमत नसेल, पण हे हास्यचित्र नाव निघालं ना, सगळे पॉलिटिशियनचं एकमत आहे की आम्ही बघतो. याचा एक वेगळा आनंद आहे. अगदी फडणवीस साहेबांपासून ते सगळे आज फॅन आहेत हास्यचित्राचे. वेगळं ना, एक काहीतरी एनर्जेटिक असा फील होतो. तुला माहिती, मी कॉमेडी या विषयावर 2.5 तास बोलू शकतो, 3 तास. काय करते डिमांड आहे चहाची. चहाला इलायची वाला चहा डिमांड आहे. केवढ्या इलायची टाकल्यात हो, खूप टाकलेला. त्याच्यामध्ये मला ज्या मिळाल्या ना 120 टाकल्यात ओंकारच्या भाषेत. आज डाळिंब सोडा तुमच्यासाठी. अरे दुसरं त्यांना काहीतरी मेक्सिकन फूड द्या. आम्ही एवढं लांब येऊन खाल्लं काय, अडूवडी डाळिंब बुडून खाल्ली. त्यांना काहीतरी अप्रूप वाटतं ते. आता मागच्या जूनमध्ये मी न्यूयॉर्कला गेलेलो, आम्ही सगळे. तर आम्ही म्हटलं की खूप लोकांचे मेसेज आहे, दादा आलायच तर भेट आलाय. तर आम्ही एक असा मीटअप ठेवला. तिथे एक गार्डन होतं, तिकडे बोलू चल या तिकडे या. आला आणि एक जण बोला, दादा हे झालं ना की मी तुला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. अरे एक स्ट्रीट आहे, फुल इंडियन फूड आहे. म्हणजे तुला वाटणारच नाही तो न्यूयॉर्क मध्ये म्हणजे डिमांड आहे तिथे, डिमांड. अरे भाई काहीतरी वेगळं. मी बोललो मी इंडियात आलोय आणि इथे मी 7च दिवस आहे. त्याच्यात तुला इच्छा आहे की मी बटर चिकन खाऊ, मी तुला डिमांडला जाऊ. असं असतं. आज मजा आहे तुमची, आज मोदक आहे तुम्हाला. मला म्हणतं डिमांड आहे, डिमांड. आणि तुला वाटणारच नाही तू न्यूयॉर्क मध्ये. बोल भाई मला वाटायचं आहे, मला वाटून घ्यायचंय मी न्यूयॉर्क मध्ये. ये बात आता जी मजा येईल. खाणार हे बघ आता ठीक आहे, आपण इंडियात मेथीचं ठीक आहे. मेथीचा लाडू सगळं मेथीचा माणूस नाही. अरे मेथी नको. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे आईनी बनवलं, घ्या ना. अरे आमच्या आईनी गेली. इमोशनल. अरे आईनी बनवलं, थोडा घेतो. मेथीचा लाडू जनरली लोक नाही, मला पण आवडतो, पण एक जनरल एक साधारणतः फुकट सगळं आवडतं मला. झालं असेल तर चालू करूया का? चहा पित चालेल. अरे मस्त मजा असेल. गिफ्ट तरी आले असतील. बाप रे, दोन्ही पायाचे आणि कॉमेडी खूप झाली. 3 युरोज म्हणजे युअर सो डॅम लकी यार. आणि तुझ्याकडे आहे ते ना, हे काय मजाच वेगळी आहे ना त्याची. अरे नेक्स्ट लेवल.
आपल्याकडे पूर्ण कलेक्शन आहे म्हणजे भरलाय ड्रॉवर आता. मी कुमार सानूचं पण घेतलंय. कुमार सानू, मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता दीदीचा लंडन मधला लाईव्ह कार्यक्रम आहे ना, हो का? त्यातला आहे. हो तेच आता मागवतो आम्ही. एक वेळा गुलकंद येतो ना तो बघ असं समथिंग लाईक दॅट. ते गुलकंदशी निगडीत आपण हे एंडला घेऊ शकतो. हां हां त्याच्या आधी काय विचारतो. आपण असं उलट करूया. हां आपण गुलकंदाच्या हिशोबाने नको विचार हां. आपण एक कॉमेडी काहीतरी विचार करूया. हां. त्याच्यामध्ये इंटिग्रेट असेल ते आपण ते करू. हां 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 नाही तर मग ते प्रॉपर ऍड असू. ऍड होईल बरोबर. तसं त्या आवाज कर ना. हॅलो मित्रांनो, तो हा आता आपला समीर सरांचा पॉडकास्टचा BTS कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तिथे पटकन थँक्सचं बटन दाबा, मला थँक्स बोला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे की मी चेन्नईला गेलेलो पण चेन्नईचा एकही ब्लॉग मी अजून टाकला नाही, कारण की मला समीर सरांचं हा सेगमेंट संपवायचा होता. आता उद्यापासून चेन्नईचे ब्लॉग्स येणार आहेत कंटिन्यूस 3 दिवस. आणि चेन्नईला काय धमाल केली आम्ही, मोटोजॅममध्ये काय काय केलं ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप मजा आली आहे. श्रेयाने भरपूर साडी शॉपिंग केली आहे. मोटोजॅममध्ये मी त्या ड्रिफ्टिंग कारमध्ये बसलो आहे, त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि शेवटचा दिवस होता मोटोजॅमचा. असं एक सिरीज ऑफ 3 ब्लॉग्सची येणार आहे फॉर यू गाईज. मी व्यवस्थित ते 3 ब्लॉगमध्ये डिवाईड करून तुम्हाला दाखवणार आहे. पण हा ब्लॉग कसा वाटला याच्याबद्दल मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका, थँक्स बोलायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. मजा येते मला पण आणि तुम्हाला पण. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.